अनिरुद्ध पावसकर येस हे चालू लाईव्ह सर अनिरुद्ध पावसकर साहेब आहेत का? आहेत ना, जाऊ नाही तुम्ही सर थांबू का? कोण आहेत आतमध्ये? विजिटरच आहे ना. त्यांची चिठ्ठी दिली का त्यांनी? त्यांची चिठ्ठी आहे का? हां तुम्हाला कसं माहीत? पण तरी चिठ्ठी असेल ना काहीतरी. चिठ्ठी नसते इथं? त्यांची नव्हती. बरं बरं ठीक आहे. रजिस्टर असतं का? रजिस्टर काय असतं का? नसतं. बरं ठीक आहे. बरोबर नाही चालेल ठेवतो चालेल. बाकी तुम्ही सांगितलेलं नाव होते बरोबर आहे. हां 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 अच्छा बरोबर. बाकी काही कनेक्शन नको आहे. ठीक ठीक करून टाकतो सर. काढलं स्वप्न काढलं शिक्के पण मारले. हो हो चालेल. फाईल आहे स्वप्न शिक्के पण मारून दे. हो 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 चिठ्ठी असेल तर द्या ना मला. तुम्ही विजिटर आहे का सर? चिठ्ठी द्या मला, लिहून ठेवतो तोपर्यंत. पेन्स द्या प्लीज. रजिस्टर सर ठेवता का? मेंटेन करता रजिस्टर विजिटर सर? नाही नाही इथे सीईच्या ह्याच्यामध्ये. थँक्यू सर.
खाली जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, खाली वर्ष अधिकारी त्यांच्यासाठी तिकीट करताना सह्या करणार कुठलीही फाईल किती वाजले साहेब? टेक्निकली नोड किती वाजले? ते सर्व SC, EE, DYC त्यांना ऍड्रेस करायला पाहिजे. तारीख काय? 13 तारीख आहे काय? नहीं है ना, पांच मीटिंग है ना. क्या द्यायचं देणार का? चिठ्ठी आपण द्यायला नाही. अच्छा, कोण देतो? हा द्या ना सर प्लीज. तर त्यावर वेळ लिहिलेली आहे, फार महत्वाचं आहे. वेळ नाही म्हणजे सर, खाली कोणाला भेटा म्हणजे दांडगे साहेब नाही त्या परत तोच प्रश्न आहे. त्यांना रिझन द्या ना मला. मी 5 मिनिट ते मला थांबा म्हणले होते. फक्त 5 मिनिटं मला फक्त सांगा म्हणावं. मी फक्त 2 मिनिटासाठी येतो, तेवढं सांगा मला. डायरेक्टली सांगा. खरी सांग. चिठ्ठी दाखवली, वेळ नाही. बरं मान्य आहे मला. त्यातनं लिहून आणून द्या प्लीज. लिहून आणून द्या ना प्लीज. त्यांना विचारा ना. मी नाही जाणार तोपर्यंत. मी परवानगी घेतली त्यांची. ते म्हणजे 5 घेतली त्यांची. ते म्हणजे 5 मिनिटं थांबा म्हणलेले आहेत. त्यांनी मला बघितले सुद्धा ना. तर वेळ नाही असं कसं काय होऊ शकतं? थांबतो ना मी. सगळे गेल्यानंतर तर वेळ असेल की नाही त्यांना. महत्त्वाचं काम आहे. काय म्हणले? वेळ नाही, हो मी थांबणार ना. बरं नाही. नाही मलाही ॲक्च्युली खरं सांगायचं खरंच बरं का, मलाही बरं नाही बरं का. माझी तब्येत बरी नाही आहे ॲक्च्युली. बरं झालं त्यांनी सांगितलं. तेवढी आम्ही काळजी घेऊ ना.
नायर साहब, हाँ नायर साहब नमस्ते। नहीं कोई बात नहीं, वो इम्पोर्टेंट नहीं है। मैं ये बताने के लिए फ़ोन किया, मैं अभी पावस्कर साहब के केबिन के बाहर ही बैठा हूँ। हाँ उसने बोल, हाँ और ये सब अभी आपका उनका जो आंसर है ना वो डायरेक्टली मुझे कैमरे पे कैद होने वाला है। मैं जैसे बोला है मैंने बॉडी कैमरा लगाया है, उसलिए तो आपका भी जो है ना वो जो सवाल पूछेगा तो मुझे जल्दी से मुझे बताइए और अगले आधे घंटे के लिए फ़ोन अपना ये करिए, समझ के रखिए है ना। हाँ ऑफ मत करिए, हाँ ऑफ, हाँ दूसरा नंबर भी भेजो मुझे। और वो जो पाटिल साहब है ना, जो साहब आए थे, उनका किसी का भी नंबर है क्या आपके पास? वो पाटिल साहब जो आए थे ना कार्रवाई के लिए, हाँ उनका नंबर भेजो मेरे को, नंबर भेजो प्लीज़ 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 प्लीज़। मित्रांनो आता किती वेळ बसावं लागेल माहीत नाही, म्हणून मी कॅमेरा हा ऑफ करून ठेवत आहे आणि जाताना आतमध्ये परत लावेन। आणि जर साहेबांची तब्येत बरी नाही असं कळालं, त्यामुळं ते म्हणले की आज भेटू शकणार नाही। मग कदाचित ते आतमध्ये 2 माणसं बसलेली आहेत, त्यांची मीटिंग झाल्यानंतर कदाचित ते निघून जातील, त्यामुळे मी कॅमेरा ऑफ करून ठेवतो आहे। हो ते आत्ता एक सांडभोर साहेब आत गेले, त्यांना चिठ्ठी नाही लागत का? हे काय नाव त्यांचं, पांडुरंग, ते अध्यक्ष होते ना, पत्रकार आहेत ते। हां हां मग मीच पत्रकार आहे, जाऊ का? बसलेत का ते? येऊ का सर? हा वाचलं पत्र मी देतो, इतर वेळेस ते एक्सेस करणार मी जाहीर देत नाही, काय नाही आता सध्या कल्पना देतो, काय करते आता बोलू ना आपण, 2 मिनिटं बोलूया, आधी शब्द मला काय ह्यांना डिस्टर्ब नको। बातमी देणार दुसरं काय नाही, विषय चांगला आहे, हो ना? नाही देतो, ठीक आहे, चलो या बॉस, हो 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 तर आता तर कामाला नाही आम्हालाही वर्तमानपत्रातच कळले, तुम्हाला अजिबात चर्चा नाही, आज कधी विषयच निघालाय ना एकदम पण म्हणजे जस्ट जे कळलं ना अतिशय सुंदर पेपर, हो ना, अतिशय सुंदर पेपर। बघा तुम्ही कात्रजकडनं किंवा इकडे येणारी डायरेक्ट जाते, म्हणजे आधी फक्त इम्प्लिमेंटेशन पीएमसी ला करायचं सांगतात तर पीएम फार सुरेख, फार सुरेख। आता एअरपोर्ट जवळ ना, तो एअरपोर्टच आला ना, आणि प्रचंड प्रमाणात वाहतूक किती दूर व्हायला मदत। आता डायमीटर किती काय ते अजून डिटेल्स नाही कळले ना, प्राथमिक चर्चा झाली, डीपीआर वगैरे करतील, बट मला आता काहीच नाही। एकटा झालो मी बातमी, तब्येत बरी नाही म्हणून रोडचे अधिकारी कार्यालय उपस्थित नाही, रोडचं कामगार स्टँडवर हा म्हणजे खोदायचा काय विषय झाला मग आपल्या त्याचा मी गप्पा मारतो, खोदायची परमिशन तुम्हाला देत नाही ना, कोण म्हणलं नाही, खाली काय ते विषय चालला आम्ही महाबळेश्वर समजून घेतो, मग आता खोदायचं महाबळेश्वर देणार, अरे बाबा देतो ना, फाईल्स येत आहेत ना, करतो काय बातमी विमाने 17 रस्त्याचं काय केली की बातमी, काय नाही केली, आम्हाला मिळतच नाही, काय मिळालं, पेपर वाचलं पाहिजे तुम्ही आमचा पेपर, 10-15 पेपर कुठे गेले, मोबाईल होते ना तेव्हा आले नाही, प्रत्येक अधिकारी घरी कॉर्पोरेशन तर्फे पेपर द्यायचे, हो ना, 32 झाले ना रस्ते किंवा एकदम पण तुमचे जाऊ ना
त्याच्यानंतर एखादा रस्ता उघडला आणि त्या ठिकाणी म्हणजे खड्डे परवडले तर तुमचे पॅक परवडले नाही. अक्षरशः टू व्हीलरवर तर म्हणतात जातोय कामाला. पण ते काय होतं माहिती पॅचचं काम कोण करते? नीट नाही करत का? त्याच्यावर नुसते डांबर टाकतात. ही पॅच केलं. आता आम्ही जे रस्ते केले ना ते डांबरी सगळे बिलिंग करून केले. तसं नाही म्हणत मी. जिथे तुम्ही खोदता काही कारणामुळे खोदावं लागतं होतं आणि नंतर जो पॅच पाडतो ना त्या येऊन ढिगारा टाकतात. समजा हा प्लेन रोड आहे आणि तिथे असं टाकतात ती गाडी अशी याच्यावर ना मग तुमचा खड्डा परवडतो. पण मग 32 रस्त्यावर आम्ही आतापर्यंत कुठली परवानगी दिली नाही. देऊच नका. नाही ते काय होतं समान पाणी पुरवठा महत्वाचं. पण ते कोऑर्डिनेशन नाही आहे. ड्रेनेज प्रत्येकाची फंड वेगळे येतात. त्यांची प्रायोरिटी वेगळी, टेंडर वेगळी, वर्क ऑर्डर वेगळे देतात. त्यानंतर एमएनजीचा जाळं इतकं विस्तारत आहे. त्या परवानगी अडू शकत नाही. टीका होते की हे नागरिकांच्या सोयीसाठी आहे आणि परवानगी दिली पॅचवर तरी टिकत नाही. कुठेही जगावजग वाढत डांबरी आणि ते झालं की मग त्यानंतर पेपरमध्ये मग आणि आरडाओरडा होतो. पावसात खड्डे पडतात आणि ते फेस करायला लागतात. तर आम्ही तर आता कुठला हे देणार नाही. बजेट काय बघताय काय लिहिताय आम्हाला काय माहिती. मोदीजी येस तुमची पाहिजे, तुमची मदत पाहिजे आणि असे कन्सर्न लोक ते पाहिजे. ते आणून द्या. त्यांच्या आधी मला येऊ दे नाही. मला काय प्रॉब्लेम हा ते येऊ दे. मग मी ते पुढचं म्हटलं तसं मी करतो. मग त्यांना कळतो. मग आपल्याला एक कॉज ऑफ ऍक्शन मिळेल. पहिल्यांदा माफी मागतो. तुमची तब्येत बरी नाही मला नंतर कळालं. जो काय विषय म्हणजे त्याबद्दल शेवटी आपण सगळे बेसिकली माणसंच आहोत. तर मी मिलिंद जाधव TV 10. इथून पुढे मी बॉडी कॅमेरा लावूनच सगळीकडे येणार आहे. हे माझ्या सुरक्षेसाठी आहे आणि तुम्हाला कल्पनाही असेल. तुम्ही एक उच्च अधिकारी आहात तर म्हणजे कोर्टाची ऑर्डरची कल्पना तुम्हाला असेल ती मी सांगायची किंवा रिपीट करायची गरज नसावी. सर तुमचं खातं जे आहे ना सर ते खूप चांगलं आहे आणि चांगल्या माणसाला मिळालेलं आहे असं आम्ही मानतो. ह्याच्या अगोदरचा आमचा अनुभव सुद्धा फार चांगला होता ह्या खात्याचा. VG कुलकर्णी साहेब जे होते ना त्यांना मी व्हेरी गुड कुलकर्णी असं मी तरी नाव दिलं होतं. सर ते काय करायचे माहिती आहे का? कुठलाही विषय असेल, कुठलाही माणूस असेल, किती छोटा मोठा असेल ना माझ्याकडे या आणि त्याचं काय उत्तर माझ्याकडनं तुम्हाला मिळणार लगेच आणि तो तुमचा अधिकार आहे हे स्वतःच म्हणायचे ते. तर आता विषय आहे जे सर तुम्हाला टी नायर हे माहीत आहेत का सर? तुमचाच विषयाचं आहे. एकच मिनटं सर. रघु नाही ते तुम्हाला लोकेशन सांगितलं की लगेच लक्षात येईल सर. यस कोणतं म्हणजे आपलं ते काय नाव त्याचं ते साळुंके विहार. हां तर साळुंके विहारचा विषय असा आहे की तो बिल्डिंगशी संबंधित आहे आणि रोडशी संबंधित आहे. तिथे एका सोसायटीनं सार्वजनिक रोड दोन्हीकडनं ब्लॉक केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला पटतच नाही आहे असं पुण्यामध्ये होऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची तत्परता सुद्धा वाकण्याजोग आहे, चांगलं आहे. खास करून तुमची सर पावसकर साहेबांचं नाव घेतलं आहे त्या नायरनं आणि त्याने मला सगळे व्हिडिओज वगैरे पाठवलेले आहेत. शेवटचं त्यांनी असं सांगितलं पत्रव्यवहार सगळं झाला, खूप हे करतात, मोठी माणसं आहेत ती वगैरे वगैरे सगळं. पण तरी पावसकर साहेबांनी त्यावर कारवाई केली. पण कारवाई करून परत तो तिथं ते लावते ती सोसायटी. आता काय कारण असेल काय म्हणजे हे कसं त्यांना धाडस होतं हा विषय परत वेगळा आहे. आता काल परवाचीच एक गोष्ट आहे. विजय पाटील साहेब आणि त्यांची टीम हे गेले होते तर त्यांनी ते काढलं पण त्यांनी दोन्हीकडचं काढलं नाही. म्हणजे थोडक्यात कारवाई पूर्ण नाही केली. पोलीससुद्धा सगळे बरोबर होते. म्हणजे लकीली महानगरपालिका बऱ्याच वेळा म्हणते की पोलीस त्यांना मिळत नाही आणि पोलिसांशिवाय कारवाई सर करू नका सर. सर आपल्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही. आपल्याला काम तर करायचं आहे हे मी अगदी आवर्जून सांगतो. दाभाडे म्हणून PMC बिल्डिंगचे आहेत कोणतरी डेप्युटी बांधकाम विभाग. हां तुम्ही सगळ्यांना ओळखत असणार आहे. तर विजय पाटील साहेबांना आपण म्हणजे कारण विचारू शकतो कसं की असं का केलं? नाही किंबहुना मी त्याची माहिती घेतो. त्यांना सांगतो रोड कारवाई राहिली असेल तर पूर्ण करा. पूर्ण करायला लावू ना. येस बस सर एवढेच अपेक्षा आहे सर. आणि सर मी अगदी खरं सांगतो कॅमेऱ्यावर सांगतो सर माझा तुमच्याबद्दलचा जो अनुभव आहे ना तुम्ही म्हणजे कसं माहिती का म्हणजे चेहऱ्यावर एक म्हणजे कॉन्फिडन्स जो आहे ना तुमचा
आणि पण त्याचा ना तुमचं म्हणजे यू टॉक विथ एव्हरीबडी व्हेरी पोलाइटली, फार छान पद्धतीने. माझा स्वतःचा अनुभव फार चांगला आहे. आता तसं मी आलो होतो तर तुमची तब्येत बरी नाही मला तर कसं कळणार, तरी तुम्ही 2 माणसाशी बोलत होता, फक्त 5 मिनटं थांबा तुम्ही म्हणला. आणि मग मी म्हटलं आपल्या ऑफिशियली चिठ्ठी द्यावी वगैरे, कारण त्याच्यावर डेट्स येतं आम्हाला सगळं पुराव्यानिशी आम्हाला करायचं बरं का सर. आणि कसं माहिती का सर, तुमच्यावर शंका बिंका असं काही नाही, माझ्या स्वतःच्या सुरक्षेसाठी. काय तुम्ही आज माझे दोस्त आहे, पण कधी कुठला ऑफिसर बदलला समजा, आता तुमच्याकडे CCTV आहे का? हां, मग सर तुम्ही सुद्धा काळजी घ्या सर. 353 तुमच्यावर खरंच जर एखादा 353चा गुन्हा दाखल करायची वेळ आली तर तुम्ही ते प्रूफ कसं करणार, हा माझा मुद्दा आहे. आणि दुसरं, माझ्यावर जर 353 दाखल झाली तर मी माझं निर्दोषत्व कसं सिद्ध करणार, त्यासाठी हा कॅमेरा आहे सर. तर तसे केसेस झालेले आहेत आपल्याच ह्याच्या बिल्डिंगमध्ये 2, आणि ते फार महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टीने, ते आपण लोकांसमोर मांडूच. आणि दोन्ही जगताप साहेब आहेत, एक नंदकिशोर जगताप साहेब आणि एक माधव जगताप साहेब. पण त्यातलं नंदकिशोर जगताप साहेबांची खरी केस आहे. याचं कारण काय की ते व्हिडिओवर आलेले आहे आणि तरी ती केस पुढे गेली नाही. पण माधव जगताप साहेबांची अजून प्रूफ झालेली नाही, मला माहीत नाही, ते बघू आपण त्यांनाही विचारू. असा सगळा विषय आहे सर. तर तुम्ही जो आता विषय सांगितला, तुम्ही आमचे विजय पाटील अगदी त्यांच्याशी मी बोलून अगदी सांगितलं की ते नियमानुसार योग्य ती कारवाई तुम्ही करा, पूर्ण झाली नसेल तर ती पूर्ण. बरं. आणि पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सुद्धा सर फोटो बिटोचा काढा सर, त्याचे व्हिडिओज काढा. आणि मला जर कल्पना दिली ना ती कारवाई करताना मी तिकडे स्वतः उपस्थित राहीन सर, त्याचं चित्रीकरण. हां, आणि शेवटचं फक्त सांगतो आणि तुमच्या तब्येतीची शुभेच्छा देऊन मी एक्झिट घेतो. सर MITच्या समोर रोड आहे, तिथंही माझ्यानंतर असं लक्षात आलं की तिथे आजकाल बॅरिकेड लावायला लागलेत लोक सोसायटीमध्ये. तिथे त्या साईडला येणार असेल ना तर मी तिथंच राहतो, त्यामुळे मी त्याच्यावर राहून ते दाखवीन आणि क्लिअर करून घेईन, बाकी काय नाही सर. आमचे वाघोलीचे साहेब म्हणून डेप्युटी. ओके प्लीज मला. आणि सर एकदा माझ्यासाठी ना सर आणखी नाही करा सर, मी एक चीफ इंजिनियर सांगतोय, पण सर तुम्ही सांगितल्याशिवाय कालचं काही हालत नाही. सगळ्या इंजिनियर्सचं मला एक प्रिंटआउट मिळालं ना नंबर सेटनं, तर फार तुम्हाला त्रास द्यायची वेळ येणार नाही सर. प्लीज सर, धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच सर. या सर, चालू द्या. कॉर्पोरेशनच्या प्रिमायसेसमध्ये हे आल्यानंतर आणि जाईसमध्ये हे ऑनच असतं. सर नाही, घरापासून मी म्हणजे रस्त्यावर सुद्धा माझ्यावर मारहाण होऊ शकते, आता माझे काही होऊ शकते सर. मागच्या सर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, चांगलं येतं तुम्ही विचारलं. तुमचा मित्र आता पुण्यातला नंबर 1 आणि हे वापरणारा मी एकमेव माणूस आहे. आणि चॅनलला जे बूम मिळाले सर, आणि त्यातलाच हा नंबर आहे, हा मला नायरचा नंबर आहे. सर प्लीज अभी तुम्ही असा म्हटलं ऐसा नाही आहे, पवस्कर साहब ने उन तक शायद पोचा नाही होगा, तर त्यांनी तुमचं चांगलंसं सांगितलं सर. आणि हे आवडलं बरं का सर, गाण्याची आवड आहे तुम्हाला, बस आवडलं मला. थँक्यू सर. मॅडम उभे का मॅडम, बसा की. सर तुमचे अभिनंदन सर, थँक्यू. तुमच्या परमिशन आम्ही आज जाऊ शकत नाही. निकाची कुठे गेले साहेब गोरे? अच्छा, खाली गेले. त्यांनाही सांगा माझ्यातर्फे अभिनंदन सर. तुमचं धन्यवाद आणि अभिनंदन. तुमच्या परमिशिवाय आम्ही इथं आज सुद्धा जाऊ शकत नाही. आपलं नाव काय सर? सगळ्या लोकांसाठी माझं सगळ्यांना सांगणार. नागरिकांना हे संस्था आहे. बघता का आमचं चॅनल? बघता आपली गाठ खूप नाही पण चॅनल आता बूम झाला. माझी गाठ आता ही आहे. अच्छा, 50 वेळेस तुमचं नाव क्या बात कर रहे नाव सर, मला पर्यंत सांगा. काय आलं माहिती का? नाही, बऱ्याच जणांना भेटतो त्यामुळे लक्षात नाही, माझी मेमरी सर कमी आहे. नाही मेमरी मेमरी कशी? पत्रकार म्हणजे का तुम्ही काय हो काय आजच्या काळामध्ये पत्रकार सगळ्यात टॉप सर. नको सर असं म्हणून. मी आता तुम्हाला सांगतो, मी सामान्य नागरिक आहे, पत्रकार माझ्यासाठी ऐका नीट सर, कॅमेऱ्यावर बोलतो मी, माझ्यासाठी शिवी आहे पत्रकार भ्रष्ट आहे. बरं सर एक मिनटं, मला फक्त सगळ्या लोकांसाठी सांगा, बाकी काही नाही, फक्त मला हे सांगा ना सर, नाव सांगा आणि तुमची पद सांगा. मला म्हणजे मी सगळ्यांना विचारत असतो, सगळ्यांसाठीच. मला असं वाटत नाही मी एवढा मोठा माणूस आहे. नाही काही नाही तसं नाही. इंटरव्ह्यू नाही घेत, इंटरव्ह्यू नाही. तुमचं नाव आणि पद सांगा सर, तुमचं नाव आणि पद सांगा सर. काय मी एवढा मोठा नाही, मी आय कार्डचं बद्दल बोलतो. आय कार्ड वापरा सर. आय कार्ड दाखवता येईल का तुम्हाला? आय कार्ड दाखवा ना प्लीज. आय कार्ड दाखवा ना. काय
याबद्दल चालेल, बाकी काही नाही. सगळ्यांनी हे करायला पाहिजे ना. हां येस, व्हेरी गुड सर. तुमचं अभिनंदन सर. नाव काय म्हणता तुमचं? राजेश माळी साहेब, धन्यवाद सर. तुम्ही सर एम्प्लॉईज आहात ना महानगरपालिकेचे? सुट्टी झाली मी घरी चाललो. अच्छा अच्छा, असं आहे. बरं ठीक आहे सर. ओके सर. तर मित्रांनो, आत्ता तुम्ही बघितलं पावसकरांच्या केबिनमध्ये आम्ही जाऊन आलो आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि नेहमीच चांगला रिस्पॉन्स मिळत आलेला आहे. आणि पावसकर साहेब प्रत्येक वेळी सहकार्य करतात. आता ह्या कामाचं ते कसं काम करतात ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. जमलं तर ती कारवाई करत असताना मी स्वतः साळुंके विहारला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग.